आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आणि मी लहानपणापासूनच माझ्या आईची आणि आजीची निस्सीम भक्ती पाहिलेली आहे आणि त्यांच्या अनुभूती ऐकलेल्या आहेत आणि ते सांगण्यात शब्द सुद्धा कमी पडतील. आणि मी पण आज नेहमीपेक्षा जास्त उत्साहाने छान अशी महाराजांच्या दर्शनाला निघाले होते. छानसे दर्शन घेतले, प्रसाद घेतला. आता बाहेर पडलोच आहे तर आठवड्याभराची कामं पण करावीच लागतील नाही का. त्यामुळे आम्ही गेलो होतो फर्निचरच्या दुकानात, थोड्या गोष्टी बघायच्या होत्या. त्याच्यानंतर आठवड्याची भाजी घेतली आणि मग घरी आलो. तर या सगळ्यात 1-2 तास आरामात गेले. आणि नेहमी इतकं बाहेरून आल्यावर आपणून पाणी घेण्याची सुद्धा एनर्जी नसणारी मी आळशी चक्क झुणका भाकरी करण्याचा निर्णय घेतला, कारण मला नैवेद्य दाखवायचा होता. मग काय बाहेरून आल्या आल्या पाय धुवून घेतले आणि चक्क भिडले किचनमध्ये झुणका भाकरी आणि गोडाचा नैवेद्य करण्यासाठी. छानशी आरती केली, नैवेद्य दाखवला आणि खरंच असं जाणवलं ना की हा महाराजांनीच माझ्याकडून करून घेतलेला एक भक्तीचा प्रकार होता. जमेल तसं जमेल त्या प्रकारे मी हा दिवस छान समाधानाने घालवला आणि असा गेला माझा आजचा दिवस. मनात इच्छा, कामावरती श्रद्धा, पण मुखात एक सुद्धा तक्रारीचा उच्चार नाही. फक्त प्रामाणिकपणा आणि कृतज्ञता, बस इतकंच बास आहे आपल्या समाधानी जीवनासाठी. अजून काय हवंय? हेच तर सगळ्याचं सार आहे नाही का.